हॅलो फ्रेंड्स, सो होप तुम्ही व्हिडिओ बघताय. आपण बॅक्टेरियल जेनेटिक्सचे एक पॉइंट्स डिस्कस करतोय आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटे छोटे पॉइंट्स घेतलेत मी. पहिला जो व्हिडिओमध्ये डिस्कस केला त्याच्यामध्ये आपण ग्रिफिथ एक्सपेरिमेंट्स डिस्कस केला. Later on we discussed about the DNA as a genetic material. After that we have seen what is gene, concept of gene, genome, and in last lecture we studied the genotype and phenotype. Yes, मला वाटतं हे तुम्ही बघितले असतील, एक दोन तीनदा बघितले की तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होतील. साइड बाय साइड आपल्या ग्रुपवर मॅडम नोट्स टाकतील, त्या लिहून घ्या आणि आपण एक ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत त्याच्यावर, या टॉपिक पूर्ण झाल्यानंतर. सो नाऊ इट इज द पॉइंट टुडे. पहिल्यांदा आज आपण कोणता पॉइंट घेणार आहे तर अगेन जीन. आता हा जीन हा बेसिक आहे बॅक्टेरियल जेनेटिक्स मध्ये. आपण जेव्हा पुढे जाणार आहे शिकत, वी मस्ट नो ऑल अबाउट द जीन. ॲज आय टोल्ड, जीन इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं की जीन इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. It carries the information about the sequence of bases on mRNA by the process of translation. At the same time, that information on the gene also decide the sequence of amino acids in the polypeptide after the process of translation. म्हणजे जीन जेव्हा एक्सप्रेस होतो, आपण प्रत्येक लेक्चर मध्ये हे एक्सप्लेन केले की जीन एक्सप्रेशन कसं होतं. Double stranded DNA, the information on the double stranded DNA was transcribed on the mRNA. आहे अशी इन्फॉर्मेशन mRNA वर आणली जाते by the process of transcription. After transcription, mRNA is formed and that mRNA is converted into the polypeptide or chain of amino acid or protein by the process of translation. Yes, so that is the theme of gene expression. मी थोडेसे फिगर काढून तुम्हाला एक्सप्लेन करते. त्या फिगर काढून आपण बघूया व्हॉट इज द टाइप ऑफ जीन एक्सप्रेशन. सपोज दिस इज द डीएनए, डबल स्टँडर्ड डीएनए, अनवाइंड डबल स्टँडर्ड डीएनए, और इट इज सेगमेंट ऑफ जीन असं कन्सिडर करूया. सपोज इट इज द सेगमेंट ऑफ जीन. इट कॅरीज द इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर प्रॉपर्टी. येस, हाऊ इट गेट एक्सप्रेस टू फॉर्म दॅट प्रॉपर्टी. सपोज एक प्रॉपर्टी आपण कन्सिडर करूया ॲज अ सिंपल एक्झाम्पल, कॅप्स्युलर प्रोटीन. ह्या बॅक्टेरिया कॅप्स्युलर प्रोटीन तयार करत असतील तर कॅप्स्युलर प्रोटीन चे कॅप्स्युलर जीन किंवा त्यातला जो कॅप्स्युलर पॉलिसॅकराइड म्हणूया प्रोटीन पेक्षा, पॉलिसॅकराइडचं जो नेचर असेल ते कोण डिसाइड करणार आहे तर कॅप्स्युलर जीन. समजा हा कॅप्स्युलर जीन एक्सप्रेस व्हायचं असेल तर काय होतं, दिस डबल स्टँडर्ड डीएनए दॅट ऑल इन्फॉर्मेशन फर्स्ट ऑफ ऑल वॉज ट्रान्सफर्ड ऑन mRNA by the process of transcription. मी बऱ्याच वेळेला सांगितलं, by the process of transcription that information was transcribed without any change. आहे अशी इन्फॉर्मेशन mRNA वर आणली जाते. The process of transcription, after formation of mRNA, then that particular protein is formed. मग इथे जे प्रोटीन तयार होतं that consists of chain of amino acid. ह्याच्यात कुठले अमायनो ऍसिड कशानंतर कोणता अमायनो ऍसिड आहे हे कोण ठरवतं. So this is the chain of amino acid and is formed or protein is formed, and this process is called as translation. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. So that is the way of gene expression. ह्या पद्धतीने जीन एक्सप्रेस होत असतो. Now then what is this gene splicing? आता हा जो कन्सेप्ट आपण बघणार आहे जीन स्प्लायसिंग. In short, it is also called as RNA splicing. यालाच म्हणतात RNA splicing. Now what happens? In case of prokaryotic and eukaryotic cell, there is major difference between the genetic nature of genetic material. In case of prokaryotic cell, a circular DNA is present in the cytoplasm. In case of eukaryotic cell, म्हणजे प्लांट सेल, अॅनिमल सेल मध्ये डीएनए हा न्यूक्लियस मध्ये आहे, क्रोमोझोम मध्ये आणि न्यूक्लियस मध्ये आहे. आणि न्यूक्लियस इज वेल डेव्हलप्ड. त्याला एक मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि त्याच्या आत हे सगळं होत असतं. इन केस ऑफ बॅक्टेरिया, डायरेक्टली डीएनए इज प्रेझेंट इन दर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्येच असतं डीएनए. त्यामुळे डीएनए जेव्हा ट्रान्सक्राइब होईल, एमआरएनए तयार होईल आणि एमआरएनए पासून प्रोटीन्स तयार होतील. सो देयर इज नो एनी major issue in case of prokaryotic cell. But what happens at the same time in case of prokaryote, these genes, हे जे genes आहे DNA आहे का, जो particular gene आहे, these genes are normally linear.
the genes are normally linear. Now linear means they have a linear continuous sequence. याच्या पूर्ण continuous sequence असतो. तो sequence transcribe होतो आणि तो sequence तर प्रोटीन फॉर्म करतो. Now what happens in eukaryotic cell? Eukaryotic मध्ये काय होतं तर genes are not linear. Genes eukaryotic cell मध्ये linear नसतात. मग कसे असतात? The genes, suppose it is a gene of a eukaryotic cell. एखादा eukaryotic cellचं जीन आहे, समजा ड्रॉसोफिला फ्रूट फ्लाय मधला हा एखादा जीन आहे किंवा चिकन ओव्हा अल्ब्युमिनचं जीन आहे और एनी अदर जीन, एखादा प्रोटीनचं जीन असेल ऍनिमल सेल किंवा प्लांट सेल मधला, तर दिस जीन इज नॉट लिनियर. हा नॉट लिनियर नसतो. इन केस ऑफ बॅक्टेरिया इट इज लिनियर. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये हा जीन लिनियर आहे. इथे मात्र हा डीएनए लिनियर नसेल. तर दिस जीन or this double-stranded DNA consists of two types of the segments. त्याच्यामध्ये दोन पोर्शन्स असतात. कुठले दोन पोर्शन? तर आय विल शो लाईक दिस. आपण हे असं करूया. It is divided into two portions. One portion is black colored and here I have shown another portion as a red. दूसरा रेड कलर ने दाखवले. You might not be clearly observed on your screen, but here this middle portion I have shown by the red color and this remaining portion is black colored portion. Now just a minute. So this is the red color portion. So this gene shows two types of the portion on the genetic gene of a eukaryotic cell. This black colored portion is called as axon. Axon. And this pink colored or red colored portion is called as intron. This 5' to 3'. हे पण शिकवलं 5' म्हणजे कसा एंड आणि 3' मध्ये कसा एंड. So this eukaryotic gene is divided as in the two region, axon and intron. Axon is followed by intron. Intron is always followed by axon. Again there is intron, axon, intron and axon. So such repeated axon and introns are there in case of eukaryotic cell. This gene is called as split gene. ह्याला म्हणतात split gene. Now what happens? This axon, हे जो axon लिहितो आपण, axon are the coding sequences. Actual information about the protein is present in axon. Axon मध्ये actual information लिहिलेली असते की ज्याच्यापासून तुमचं प्रोटीन तयार होणार आहे. So axons are the coding sequences. They carry information about the sequence. They carry information about the particular protein. Now what is intron? Introns the introns are the spaces. These are the intervening sequences. Intervening म्हणजे मधले गॅप आहे. These are the non-coding sequences. They do not carry any information about the protein. They are non-coding sequences. हे लक्षात ठेवा. Exons are coding sequences. They codes for a particular protein after this process. ही जेव्हा प्रोसेस होईल तर जिथे एक्झॉन असेल तिथे तुम्हाला प्रोटीनची चेन मिळेल. आणि इन केस ऑफ introns are non-coding sequences. They do not carry any information about the protein. So that is the nature of gene in case of eukaryotic cell, and that gene is called as split gene. ह्याला म्हणतात split gene. Same type of gene is occur in number of eukaryotic cell. For example, chicken ova albumin gene is split gene. Collagen gene in case of eukaryotic animal cell, that is also split gene. Then next is mammalian immunoglobulin gene. Antibody जो gene आहे तो पण split gene आहे. Human rat cytochrome gene, that is also split gene. So such number of examples are there, and where this gene is the split gene. Now how this gene get expressed? आता हे जे expression होतं in case of prokaryotic, there is no any issue because gene is linear. It carries all information. हा जेवढा पोर्शन आहे जीनचा त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यातून RNA आहे, प्रोटीन तयार होणार आहे. There is no any intervening sequences. त्याच्यात एक्झॉन इंट्रॉन असं काही नाहीये, but here introns are there. So while expression, जेव्हा हा जीन एक्सप्रेस होईल, when it has to transcribe and translate to form the protein, त्याला जर ट्रान्सक्रिप्शन व्हायचं झालं, ट्रान्सलेशन व्हायचं झालं, तर what happens to that spaces? ह्या मधल्या इंट्रॉन्सचं काय होतं? Introns are non-coding sequences. They do not carry any information about the amino acid. त्यांच्या हे जेव्हा ट्रान्सक्राइब होतील, ट्रान्सलेट होतील, तेव्हा कोणतेही अमायनो ऍसिड तयार होणार नाही. सो सेल डू नॉट मेक एनी वेस्ट. सेल इथं ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन सगळं करून वेस्ट करत नाही.
So in such cases, there is a process of RNA splicing. There is a process of splicing. What is splicing? Splicing म्हणजे काय? तर splicing is editing. Splicing अगदी शॉर्ट मिनिंग म्हणजे एडिटिंग. एखादी गोष्ट आपण जेव्हा लिहितो तेव्हा ते एडिट करतो. इज देअर एनी चेंज, त्याच्यात काही चेंज आहे का, काही एक्स्ट्रा आहे का, काही कमी आहे का, ह्याला जे एडिटिंग म्हणतात दॅट इज कॉल्ड एज स्प्लायसिंग. इथं तर पूर्ण जीन मध्ये हे मधले इंट्रॉन्स एक्स्ट्रा आहेत. एक्स्ट्रा का म्हटलं मी, तर दे डू नॉट कॅरी इन्फॉर्मेशन. मग हे जर असेच पुढे घेतले तर तुम्हाला प्रोटीन मध्ये गॅप्स मिळतील आणि विनाकारण एक्स्ट्रा सेलला एनर्जी द्यावी लागेल. सेल काय करते, सेल प्रोसेस दॅट RNA. सेल फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट हॅपन्स, देर इज ट्रान्सक्रिप्शन. इथे ऍज युजल ट्रान्सक्रिप्शन होईल. सो आय विल राईट बाय द ग्रीन कलर. देर इज ट्रान्सक्रिप्शन. In the transcription, there is formation of mRNA. Total mRNA तयार होईल हा total जीनचा with a 5' end and 3' end. So this is the mRNA. It is not mature mRNA. इथे direct mRNA तयार होतो which was undergo the translation to form the protein. ही जी फिगर दाखवली प्रोकॅरियोटिक ची दाखवली आणि इथे आपण बघतो ते युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे हायर मधलं, हायर प्लांट सेल किंवा अॅनिमल सेल मधलं. पण ही प्रोसेस माहिती पाहिजे आपल्याला, त्यामुळे घेतलं आपण. हिअर what happens after the transcription, total mRNA will form. This mRNA is called as primary mRNA, pre-mRNA. त्याला म्हणतात pre-mRNA. It is also called as precursor mRNA. थोडंसं आपण इकडे काढूया. It is called as precursor mRNA. Now why it is called as precursor mRNA? Because it is the precursor mRNA, because it needs some processing. त्याला एक एडिटिंग ची प्रोसेस लागते, स्प्लायसिंग ची प्रोसेस लागते. Because that mRNA has a patches of these introns. याच्यामध्ये introns चे patches आलेले आहेत. So bacteria has to remove these introns. There should be some process to remove the intron. हे मधले introns आपल्याला काढायचे. So ट्रान्सक्रिप्शन नंतर आहे असंच जीन तुमचं तयार होईल विथ ऑल इंट्रॉन्स. हे मधले इंट्रॉन्स दाखवलेत मी वरच्या ह्याच्यात. आपल्याला एक्झॉन, इंट्रॉन, सेम एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन आणि इंट्रॉन अँड एक्झॉन. 3' end, 5' end. Another thing you should remember is हा जो जीन असतो is always ends with exon. जीन हा कायम एक्झॉन नि एंड होतो, कायम लक्षात ठेवा. फिल इन द ब्लँक्स ला विचारते. जीन्स एंड बाय, जीन्स एंड कशाने होतं तर जीन्स आर एंड बाय एक्झॉन. आणि एक्झॉन म्हणजे काय, एक्झॉन्स आर द कोडिंग सिक्वेन्सेस. इंट्रॉन्स म्हणजे काय तर इंट्रॉन्स आर द non-coding sequences. So when that gene, this is the split gene, it get transcribed to from pre-mRNA. आणि pre-mRNA वरही तुम्हाला काय मिळेल, एक्झॉन इंट्रॉन रिजन्स मिळतील. आणि हा असा जर ट्रान्सलेट झाला तर दॅट विल वेस्ट द एनर्जी. असा ट्रान्सलेट होऊन चालणार नाही, कारण ह्या मधल्या सिक्वेन्सेस सेलला उपयोगाचे नाहीये. दे डू नॉट कॅरी एनी इन्फॉर्मेशन अबाउट द आवर RNA. मग सेल काय करते, सेल रिमूव्ह दिस इंट्रॉन्स बाय द प्रोसेस ऑफ स्प्लायसिंग. त्याला स्प्लायसिंग म्हणतात. स्प्लायसिंग म्हणजे मगाशी मी सांगितलं एडिटिंग. एडिटिंग म्हणजे काय केलं जातं, दिस इंट्रॉन्स आर रिमूव्ड. इंट्रॉन्स रिमूव्ह केले जातात and there is formation of matured mRNA, and that matured mRNA then translated. So let us see the process of splicing. Actually कसं स्प्लायसिंग होतं ते बघूया. मी थोडं वर काढते, मला लक्षात येईल. अगेन आय विल ऑल्सो रिमूव्ह दिस ऑल्सो. हे लक्षात आलं ना, एक्झॉन हे कोडिंग सिक्वेन्सेस आहेत, इंट्रॉन हे नॉन कोडिंग सिक्वेन्स आहेत. एक्झॉन इज फॉलोड बाय इंट्रॉन. एक्झॉन नंतर काय येतो, इंट्रॉन येतो. इंट्रॉन इज फॉलोड बाय एक्झॉन. आणि जीनचे जे टर्मिनल एंड्स आहेत, जीन स्टार्ट अँड एंड्स विथ द एक्झॉन. जीन हा कुठलाही स्टार्ट आणि एंड कशाने होतो, एक्झॉनने होतो. सो इट गेट ट्रान्सक्राईब. मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रान्सक्राईब होईल. इथं एक्झॉन, इंट्रॉन, intron and intron. So these are the exon region. These are the exon region. Here there is 5' end, 3' end. It is called as pre-mRNA. त्याला आपण काय म्हटलंय, pre-mRNA. So it is the pre-mRNA. Here there is exon region called as intron. हे intron चे mRNA चे regions आहेत. So these are the introns. I will write here I. हे थोडंसं तुम्हाला फेल्ड दिसतील, व्हिडिओ मध्ये कलर फेंट दिसतोय. नाउ हाऊ दिस स्प्लायसिंग टेक्स प्लेस. हे स्प्लायसिंग कसं होतं,
this pre-mRNA have to have some process, and that process is called as splicing. त्या प्रोसेसला स्प्लायसिंग म्हटलंय. ॲज आय टोल्ड इट इज एडिटिंग. त्यालाच आपण म्हणूया एडिटिंग. काय होतं तर ड्युरिंग द एडिटिंग, आता सुरुवातीलाच मी सांगितलं की प्रोकॅरियोटिक मध्ये हे सगळं सायटोप्लाझम मध्येच होतं, बिकॉज डीएनए इट सेल्फ इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम. इथे न्यूक्लियसच नाहीये बॅक्टेरियामध्ये. तुम्ही इथे हे कशाचं आपण बॅक्टेरिया, बरोबर आहे. आणि हे कशातलं बघतो आपण युकॅरियोटिक सेल मधलं. बॅक्टेरियामध्ये डीएनए इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम, सो डिरेक्टली प्रोसेस ऑकर्स इन सायटोप्लाझम. इथे तसं होत नाही. डीएनए इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. हे न्यूक्लियस मध्ये आहे. न्यूक्लियसला वरून न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन मधून तुमचं एमआरएनए बाहेर येणार आहे सायटोप्लाझम मध्ये आणि मग ट्रान्सलेशन होणार आहे. ट्रान्सक्रिप्शन हे जे दाखवतो आपण, ट्रान्सक्रिप्शन ऑकर इन न्यूक्लियस इटसेल्फ. ट्रान्सक्रिप्शन हे कशात झालं, न्यूक्लियस मध्ये झालं, पण न्यूक्लियस मधून एमआरएनए तुमचा बाहेर येऊन सायटोप्लाझम मध्ये येईल आणि मग पुढची प्रोसेस होईल ट्रान्सलेशनची, जी खाली दाखवली ती. सो फॉर दॅट रिझन ड्युरिंग द स्प्लायसिंग स्प्लायसिंग टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. 3 स्टेप मध्ये स्प्लायसिंग होतं. कोणत्या 3 स्टेप्स आहेत तर आय विल राईट हिअर 3 स्टेप्स. फर्स्ट इज 5 प्राइम. हा जो एंड आहे 5 प्राइम मॉडिफिकेशन, त्याला प्राइम म्हणतात. ही जी लाईन लिहितो आपण 5' एंड म्हणतो आपण त्याला 5 प्राइम मॉडिफिकेशन म्हणा. 5 प्राइम स्प्लायसिंग. स्प्लायसिंगचा अर्थ सांगतात एडिटिंग. एडिटिंग हे 3 स्टेपनी होतं. पहिली स्टेप काय 5' एंड मॉडिफिकेशन, ह्याला तुम्ही म्हणा 5 प्राइम एंड मॉडिफिकेशन. दुसरं काय तर सेकंड इज 3 प्राइम. हा जो एंड आहे 3 प्राइम ॲडिनिलेशन. 3 प्राइम ॲडिनिलेशन, पॉली ॲडिनिलेशन किंवा ॲडिनिलेशन म्हणून. आणि लास्ट इज आरएनए स्प्लायसिंग. हे आपण आता स्टडी करतोय आरएनए स्प्लायसिंग. आरएनए स्प्लायसिंग हे आपण बघणार आहे आरएनए स्प्लायसिंग. पण जातात आपल्याला ह्या पण गोष्टी माहिती पाहिजे. 5 प्राइम मॉडिफिकेशन आणि 3' ॲडिनिलेशन. 3' ॲडिनिलेशन व्हॉट हॅपन when this RNA is formed in the nucleus. आता हा न्यूक्लियस मधला आरएनए प्रोसेस करायचा. कशासाठी प्रोसेस करायचा? फॉर 2 reasons. One is it should come out from the nucleus in the cytoplasm and another is to remove the introns. हे introns पण रिमूव्ह झाले पाहिजे. For that 2 purpose this RNA was processed. त्यातलं पहिले जे स्टेप आहे, in first step there is addition of guanine at the 5' end. 5' end ला guanine ऍड होतो. आणि in the second process, ही दुसरी जी प्रोसेस म्हणतो आपण, second process is adenylation. Here there is addition of poly A sequence, polyadenine. Number of adenine get added at the 3' end. या 3' end ला adenine, polyadenine म्हणजे खूप adenine molecules ऍड होतात. एकापेक्षा जास्त adenine molecule 3' end ला ऍड होतात आणि 5' end ला एक guanine ऍड होतो. It is called as 5' modification, 5 prime modification, and second one is a 3 prime modification. And now what is the exact RNA splicing? तर हे exact RNA splicing काय ते बघूया आपण. Now here in the RNA splicing the main principle is to remove this intron. हे introns remove करायचे. Here there is addition of guanine at the 5' end. 5' end ला guanine add होतो. That is called as, that is 5' modification. After 5' modification, the region where guanine is there, it get loop out. This is the looping of intron. Intron loop form करतो. Again exon, intron, this one is exon, first exon. Second intron was loop out, त्याचं looping होतं. Then second intron, it was again followed by second intron. It was followed by third exon. Again this exon. Again third intron, it was looped out like this, and again exon, and here 3' end, and there is addition of adenine at the 3' end. This is the 3 prime adenylation, 3 prime adenylation, 5 prime modification. So this is the formation of looping, or there is looping of introns from the pre-mRNA. pre-mRNA वर जिथे इंट्रॉन्स आहेत ते लूप्स तयार करतात आणि तुमचे एक्झॉन्स जवळ येतात. आफ्टर लूपिंग दॅट इंट्रॉन्स गेट्स cut out from the, they get cut from the DNA like this. They cut होतील, it comes out. So here is the prime end and here is our DNA.
first exon, we can say it as E1, याला E1 म्हणा, E2, E3, E4, E2, E3, E3, sorry, E2, E3, E4, like that, E2, E3, and E4. So this one is E2, exon 2, exon 3, and exon 4. At the same time, these introns loop out, they comes out, and these loops are removed. The loops remove and your DNA was mature. This RNA is the matured mRNA. This is the matured mRNA. This matured mRNA has adenine sequence, 3' end la adenine sequence, 5' end la guanine. With the help of that 3' adenylation and 5' guanine, it comes out from the nucleus in the cytoplasm, and in cytoplasm it gets translated to form the chain of polypeptide, that is nothing but our protein. So this process is called as gene splicing. Gene splicing. In the gene splicing, introns are removed. The major objective of the gene splicing is removal of intron. Otherwise, if introns remain in the pre-mRNA, it will waste the energy of cell. Cellची energy waste will, because that introns are non-coding sequences. They do not carry any sequence about the polynucleotides or amino acids in the protein. So that process is called as gene splicing. It normally present in case of eukaryotic cell. In case of prokaryotic cell, we doesn't require gene splicing because DNA is linear. There is no any intron or exon like sequences. In case of eukaryotic cell, there is such a split gene. This concept is called as split gene. Split gene is the gene which consists of exon and intron. A repeated sequence of exon and intron is called as split gene. Exons are the coding sequences and introns are the non-coding sequences. What is coding sequence? Coding sequence codes for particular protein after the translation, and non-coding sequence do not have any information about the polypeptide. So this is called as split gene. In case of split gene, it always start and ends with the exon. हे कायम लक्षात ठेवा, कोणताही split gene हा start आणि end त्याचा कशाने होतो, exonनीच होतो. During the RNA splicing, during the gene splicing, what happens? Transcription of a split gene occur. The transcribed gene, that transcribed mRNA is called as pre-mRNA. It is premature mRNA, or it is also called as precursor mRNA. That precursor mRNA required to be processed by the process of splicing. Splicingच्या प्रोसेसने त्याला प्रोसेस करावं लागतं. काय प्रोसेस करायचे? तर this introns has to remove. हे introns आपल्याला मधले काढून टाकायला लागतात. For that reason, this splicing was done in the cell. Before that, splicingच्या आधी there is 5' modification म्हणतात. 5' modification म्हणजे काय? तर at the 5' end there is addition of one guanine, and at the 3' end there is 3' polyadenylation. Polyadenylation means addition of polymer number of adenine at the 3' end or 3' end. So after this 5' modification and 3' adenylation, then these introns are loop out by the RNA splicing. त्याला म्हणतात RNA splicing. Introns loops तयार होतात, and that loops are removed from the structure, and that is your prematured mRNA. हा तुमचा prematured mRNA. Yes, so this is the prematured mRNA which then undergoes the translation. हा मग परत translate होईल. Just a minute, आपण थोडं असं करूया. It was translated to form the proteins. इथे तुम्हाला proteins मिळतील. So this is the process of translation. This is the polypeptide. हे तुमचं polypeptide आहे. आणि that polypeptide forms the loop. नंतर loop होऊन protein तयार होतं. So this is the process of gene splicing. लक्षात आहे? Process of gene splicing. So हा एक महत्वाचा शॉर्ट नोटला येणारा पॉइंट आहे, किंवा हे माहिती पाहिजे की जीन एक्सप्रेशन होतं त्यावेळेला काय काय होतं. जीन एक्सप्रेशन मध्ये ट्रान्सक्रिप्शन होतं, ट्रान्सलेशन होतं. ट्रान्सक्रिप्शनच्या आधी जीन स्प्लायसिंग महत्वाचं आहे. तर हे सगळं झालं जीन एक्सप्रेशन, जीन बद्दल झालं. जीन डेफिनेशन ऑफ जीन, कन्सेप्ट ऑफ जीनोटाइप, फिनोटाइप, स्प्लायसिंग किंवा स्प्लिट जीन. ह्याच्यानंतरचा जो पॉइंट बघायचा आपल्याला तो म्हणजे जेनेटिक कोड. हे आपण जे लिहितोय ATGC जे काही लिहिणार आहे
सिक्वेन्स ऑफ ATGC जो काय रॅन्डम सिक्वेन्स असतो, what is the properties of that random sequence, what is the how to study the or how to understand the properties of genetic information. त्या जेनेटिक कोडच्या काय प्रॉपर्टीज आहेत, वेगवेगळ्या 11 प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे. प्रत्येक लेक्चरला आपण 2-3 प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. तर त्या पण महत्वाच्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही MCQ विचारतात. सगळ्यात पहिली MCQ म्हणजे एक्झॉन. एक्झॉन म्हणजे काय, कोडिंग सिक्वेन्सेस. इंट्रॉन्स म्हणजे काय, नॉन कोडिंग सिक्वेन्सेस. अँड जीन स्टार्ट अँड एंड्स विथ द एक्झॉन. जीन कशाने सुरुवात होतो तर एक्झॉनने. आणि स्प्लायसिंग ऑफ जीन मध्ये प्री मॅच्युअर्ड किंवा प्रायमर म्हणतात त्याला, प्रायमर mRNA, प्रिकर्सर mRNA तयार होतो. तो प्रोसेस केल्यानंतर मॅच्युअर्ड mRNA तयार होतो. प्रोसेसिंगच्या वेळेला 5 टाइम 1 इन ॲडिशन, दॅट इज 5 प्राइम मॉडिफिकेशन म्हणतात त्याला, आणि 3 प्राइम पॉलीएडिनिलेशन. काही स्टेप्स लक्षात ठेवा. सो दॅट इज अबाउट द जीन स्प्लायसिंग. तर आपण इथे थांबूया. तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघितलं तर ह्या बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. थांबवते मी आणि नेक्स्ट लेक्चरला आपण जेनेटिक कोड स्टडी करू.